बऱ्याच जणांना पुरणपोळी आवडते, पण हरभरा डाळ पचायला खूप जास्त जड असते आणि यामुळेच आपण पुरणपोळी खाणं टाळतो. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बिनधास्त पुरणपोळी खाऊ शकाल, कारण यामध्ये आपण कुठेही डाळीचा वापर केलेला नाही किंवा कोणत्याही डाळीचं पीठ इथे वापरलेलं नाही. पचायला भरपूर हलकी असणारी, अगदी झटपट तयार होणारी आणि मिनिटात फस्त सुद्धा होणारी अशी ही पुरणपोळी कशी बनवायची हे बघूया. पुरणपोळीप्रमाणेच सगळ्या स्टेप्स आहेत, पण तरी देखील ही कमीत कमी वेळेमध्ये तयार होते. आता ती कशी तयार होते हे बघूयात. तर सगळ्यात आधी ना आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक तिंबून घेऊयात. आता इथे बरोबर 3 कप भरून मी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचंय. कुठेही आपण मैद्याचा वैथ वापर नाही करणार आहोत. त्यामुळे हे पौष्टिकच असणार आहे. आता यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ आणि थोडासा पिवळसर रंग पुरणपोळीला छान दिसतो. म्हणून अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत. आधी हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर मग हळदीचे पॅचेस असे येतात. यामुळे हळद आधी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यानंतर थोडं-थोडं करत पाणी यामध्ये घालायचं आणि नॉर्मल आपण जसं चपातीसाठी कणिक मळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायची. खूप वेळ आधीच मळत बसायची गरज पडत नाही. कणिक इथे मळून झालेली आहे, पण आपल्याला कमीत कमी ही 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय किंवा तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा अर्धा तास किंवा पाऊण तास अशी ही मुरत ठेवू शकता. आता याला मी अजिबात तेल लावलेलं नाही, फक्त झाकण ठेवून आपण असंच भिजत ठेवूयात. कणिक तर भिजवून झालेलं आहे. आता पटकन पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तयार करून घेऊ. जसं की मी तुम्हाला म्हटलं, की आपण कुठेही डाळीचा किंवा डाळीच्या पिठाचा वापर करणार नाही आहोत. तर इथे आपण वापरणार आहोत लाल काशी भोपळा आणि याचंच अगदी सोप्या पद्धतीने झटपट असं आपण पुरण सुद्धा तयार करणार आहोत. ही पुरणपोळी चवीला खूप छान लागते. म्हणजे याचं जे पुरण तयार होतं ना, ते चवीला अफलातून लागतं. एकदा तुम्ही तयार केले की 2-3 दिवस ही पुरणपोळी टिकली जाते. चहासोबत खा, दुधासोबत खा किंवा नुसतंच तूप लावून अशीच रोल करून खाल्लीत ना, तरी सुद्धा कमालीची छान लागते. आता इथे जवळ आसपास मी 300-350 ग्रॅमचा हा भोपळा आहे. तो आपल्याला असा थोडासा मध्यम आकाराच्या फोड्या करून घ्यायच्यात. याच्यावरची साल तुम्ही आत्ताच नाही काढलीत तरी सुद्धा चालू शकतं. आता तुम्हाला माहितीच आहे, की डाळ शिजायला तसा खूप वेळ लागतो. तसंच हा भोपळा शिजायला तसा फारसा असा वेळ लागत नाही. आता भोपळ्याच्या फोडी इथे करून झालेल्या आहेत. या आपल्याला वाफवून घ्यायच्यात. यासाठी मी इथं आपली उकडीची चाळण असते ती घेतली. यावरती आपण हे भोपळ्याचे काप ठेवूयात. भोपळ्याच्या या फोडी वाफवण्यासाठी आधीच पाणी मी इकडं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी बऱ्यापैकी गरम झालं, की यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला 15 ते 17 मिनिटांसाठी हा भोपळा चांगला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. किंवा जर छोट्या फोडी केल्या असतील तर पटकन सुद्धा हा भोपळा वाफवला जाईल. भोपळा शिजला आहे की नाही हे कसं चेक करायचं हे सुद्धा बघूयात. 15 मिनिटांच्या आतच भोपळा इथे शिजलेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता यानंतर भोपळा शिजला आहे की नाही हे कसं चेक करायचं ते बघू. तर यावरचं झाकण काढलेलं आहे. आता एखादी सुरी किंवा चमचा घ्यायचा, याने अशा पद्धतीने रोवून पाहायचं. अगदी सहज आतपर्यंत अशी सुरी जाते. याचाच अर्थ भोपळा अतिशय मऊसूत आणि परफेक्ट असा शिजलेला आहे. आता हा संपूर्ण भोपळा चांगला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर जवळ आसपास एक 10 ते 15 मिनिटामध्ये भोपळा छान थंड होतो. आता यानंतर हा भोपळा आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे. मॅश करताना अजिबात यामध्ये गुठळ्या नकोत. एकतर तुम्ही पोटॅटो मॅशर वापरू शकता किंवा मी जसं इथे खिसून घेत आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही भोपळा खिसून घेऊ शकता. भोपळा एकदा वाफवून झाला की यावरची साल अगदी सहज निघते. म्हणून साल आधीच काढायची अजिबात गरज पडत नाही. या पद्धतीने खिसणीवरती तुम्ही केलं की अजिबात यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहत नाहीत. कारण भोपळा जो आहे तो अतिशय मऊसूत शिजलेला असतो आणि यामुळेच पुरण सुद्धा अतिशय चविष्ट आणि पटकन तयार होतं. मोजून 2 ते 3 मिनिटांमध्ये भोपळा चांगला खिसून झालेला आहे. आता हा भोपळा किती भरला आहे हे आपल्याला आधी चेक करून घ्यायचं आहे. तर एखाद्या वाटीचं किंवा इथे कपाचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तर हा झाला 1 वाटी भरून भोपळा आणि हा दुसरा कप, असे 2 कप भरून आपला हा भोपळ्याचा गर पडलेला आहे. आता जितका हा पल्प भरलेला आहे तितकाच आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे. पुरणपोळी गोडीला जर जास्त असेल तर मग ती चवीला छान लागते. पण जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी करायचं असेल तर बरोबर 1.5 कप भरून तुम्ही इथे गूळ घेऊ शकता. गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. गॅस वरती मी चढवला आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला पूर्णपणे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. पौष्टिक आपण पुरणपोळी बनवतोय यासाठी मी इथं काळ्या गुळाचा वापर केला, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पिवळा गूळ सुद्धा वापरू शकता. यामुळे सुद्धा पिवळं धमकाचं पुरण होईल. आता गूळ विरघळल्यानंतर हे पुरण जे आहे ते खूप पातळ झालंय.
हे घट्ट कसं करायचं हे सुद्धा बघू. आता बऱ्याचदा असं होतं, की खूप वेळ आपण परतत राहतो, पण हे काही घट्ट होतच नाही. मग अशा वेळेस एक खास ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी घेतलेला आहे रवा. बारीक रवा घ्यायचा, चांगला तो हलकासा असा भाजून घ्यायचा आणि यानंतर साधारण पोह्याचे 2 चमचे भरून मी हा रवा यामध्ये घातलाय. रवा घातल्यामुळे अजिबात पुरणाची टेस्ट चेंज होत नाही. याउलट पुरण चांगलं दाटसर सुद्धा होतं आणि चांगलं ते जमून सुद्धा येतं. रेग्युलर आपण जसं डाळीचं पुरण बनवतो, अगदी त्याच पद्धतीचं हे सुद्धा पुरण होतं. जर तुम्हाला असं वाटलं, की 2 चमचे वापरून सुद्धा आपल्याला हे पुरण खूप पातळच वाटतंय, तर मग अशा वेळेस आणखीन 1-2 चमचे तुम्ही इथे वाढवू शकता. रव्याने गुळाचं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि हा जो कलथा आहे तो चांगला असा उभा राहतोय. म्हणजेच आपलं पुरण इथे परफेक्ट असं तयार झालंय. याहूनही जास्त तुम्हाला परतून घ्यायचं असेल, तर तुम्ही परतून घेऊ शकता. आता इथे थोडीशी इलायची पावडर घातली, सोबतच गूळ आहे तर जायफळ सुद्धा आवश्यक घालायचं, छान स्वाद येतो. घातलेलं हे इलायची पावडर आणि जायफळ पावडर चांगले मिक्स करून घ्यायचं आणि हे पुरण आपल्याला संपूर्णपणे आधी थंड करून घ्यायचंय आणि यानंतरच आपल्याला पुरणपोळ्या करायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं पुरण इथे तयार झालेलं आहे. काळा गूळ वापरलाय यामुळे पुरणाचा रंग थोडासा डार्क दिसतोय, पण इथे पूर्णपणे तुम्ही पिवळा गूळ सुद्धा वापरू शकता. आता हे जे पुरण आहे ते संपूर्णपणे थंड झालंय. कणिक सुद्धा चांगली भिजली गेलेली आहे. आता थोडंसं तेल, थोडंसं पाणी असं लावत आपल्याला ही कणिक जी आहे ती चांगली तिंबवून घ्यायची आहे. तेलाचा इथे कमीत कमी तुम्ही वापर करू शकता. अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा तेल घालायचं. यानंतर हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि चांगलं हे पीठ मळून घ्यायचं. ही जी प्रोसेस आहे ती कमीत कमी आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. म्हणजे कणिक जी आहे ती छान मऊसूत अशी भिजली जाते. फक्त 2 मिनिटांसाठीच ही कणिक मी तिंबवून घेतलेली आहे आणि आता तुम्ही याचं कन्सिस्टन्सी बघू शकता. किती अशी खेचली जाते याचाच अर्थ आपली कणिक व्यवस्थित तिंबवली गेलेली आहे. अशी छान स्ट्रेच झाली पाहिजे म्हणजे पुरणपोळी सुद्धा अगदी परफेक्ट होते. आता इथे मी मोठ्या लिंबाच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे. हा थोडासा आपल्याला पुरी इतपत आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता इथे दुसरी पुरी सुद्धा मी लाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पुरणपोळी कराल तेव्हा ती अतिशय सोपी बनते. अजिबात फुटत नाही किंवा पुरण सुद्धा बाहेर येत नाही. जाडसर 2 पुऱ्या लाटून झाल्या की यानंतर यावरती पीठ घालायचं आणि यानंतर तयार केलेलं आपलं जे पुरण आहे ते चमचा, 1.5 चमचा तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त असं करू शकता. पुरण हे चांगलं पसरवून घ्यायचं यासाठी हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि यानंतर पुरण व्यवस्थित असं हाताने पसरवून घ्यायचं. याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा अशा रिकाम्या ठेवायच्या आणि यानंतर दुसरी जी पुरी आहे ती अलगद यावरती ठेवायची. कडा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात, एकसारख्या बंद करून घ्यायच्यात, की जेणेकरून पुरणपोळी लाटत असताना यामधून पुरण बाहेर येणार नाही. आता यानंतर हातावरती उचलून घ्यायचं आणि थोडंसं आतमधलं जे पुरण आहे ते एकसारखं असं सेट करून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही कराल तर व्यवस्थित सेट होतं. खाली पीठ घालायचंय आणि यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. इथे पिठीचा लागेल तसा तुम्ही वापर करू शकता. आता हे पहा अगदी अलगद तुम्ही गोल-गोल फिरवत ही पुरणपोळी लाटून घेतली तरी सुद्धा व्यवस्थित अशी लाटता येते. हवी तितकी ही पातळ सुद्धा होते किंवा जशी तुम्हाला जाड गुबगुबीत ठेवायची त्या पद्धतीने ठेवू शकता. पुरणपोळी लाटत असताना इथे मी गव्हाचाच वापर केलेला आहे. इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता. तर इथे मस्त पातळ अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. एक्स्ट्राची जी पिठी आहे ती अलगद हाताने काढून घ्यायची आणि आता पुरणपोळी भाजून घेऊयात. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला पुरणपोळीला अजिबात तेल लावायचं नाही. थोडीशी अशी पुरणपोळी फुगली किंवा बबल्स आले, यानंतर तेल किंवा तूप लावून पुरणपोळी आपल्याला नेहमीप्रमाणेच भाजून घ्यायची आहे. इथे पुरणपोळी तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगली सुद्धा जातीये आणि अगदी कडेपर्यंत याचं सारण सुद्धा पसरलं गेलंय. उलट-पलट करत दोन्ही साइडने छान डाग येईपर्यंत ही पुरणपोळी मी भाजून घेतलेली आहे. मस्त टम्म अशी फुगलेली आहे. पुरणपोळी इथं भाजून झाली आणि याच पद्धतीने आणखीन पुरणपोळ्या सुद्धा मी तयार करून घेते. संपूर्ण पुरणपोळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यातली एक थंड झाल्यावरती ओपन करून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत पुरण पसरलं गेलेलं आहे आणि मस्त खमंग अशी ही पुरणपोळी तयार झाली. तयार केलेली ही पुरणपोळी कमीत कमी 3 ते 4 दिवस सुद्धा टिकते. त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. डाळ किंवा डाळीचं पीठ वापरण्याची आता अजिबातच गरज नाही. तुम्ही या पद्धतीने मस्त मनसोक्त अशा पुरणपोळ्या खाऊ शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.